नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मस्त मजेत ना? आज आम्ही आलो आहोत नाशिकच्या बॅकवॉटरला। संध्याकाळचा सूर्यास्त बघून परतीच्या वाटेवरती असलेलं डॅडीज रेस्टॉरंटला आज आम्ही जाणार आहोत। हे रेस्टॉरंट सुला वाईन्सला जाण्याच्या रोडवरती आहे। डिटेल ॲड्रेस डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे। आज आपण द डॅडीज रेस्टॉरंटचा रिव्ह्यू बघणार आहोत। हे नाशिक मधलं पहिलं वॉटर फ्लोटिंग रेस्टॉरंट आहे। ही आहे या हॉटेलची खूपच सुंदर अशी एंट्रन्स। हॉटेलच्या एंट्रन्सला सुद्धा डायनिंग एरिया आहे, पण या हॉटेलचं खासियत असलेला वॉटर फ्लोटिंग डायनिंग इथे आहे। इथे तुम्ही पाण्यामध्ये बसून तुमचं फूड एन्जॉय करू शकता। तसेच इथे बांबूच्या हट्स सुद्धा तयार केलेले आहेत, तर तुम्ही या ठिकाणी सुद्धा तुमचं फूड एन्जॉय करू शकता। इथे तुम्ही तुमच्या बर्थडे साठी किंवा एनिव्हर्सरी साठी खूप छान छान डेकोरेशन्स या रेस्टॉरंट मध्ये अवेलेबल आहेत। अशा प्रकारच्या डेकोरेशनचे जे चार्जेसचे डिटेल्स जर तुम्हाला हवे असतील तर या रेस्टॉरंटचा कॉन्टॅक्ट नंबर मी दिलेला आहे, तिथे तुम्ही चौकशी करू शकता। आता आम्ही आमच्या जेवणासाठी बांबू हट मध्ये बसलेलो आहोत। या ठिकाणी मी या हॉटेलचं मेनू कार्ड दिलेलं आहे, तर या मेनू कार्डवर इथले डिशेस आणि त्याचे रेट्स याच्याबद्दल तुम्हाला आयडिया येईल। आम्ही आमचं डिनर हे रुमाली खाकऱ्याने सुरू केलं। लहान मुलांना रुमाली खाकरा खूप आवडतो आणि त्याच्याबरोबर असलेली ही शेजवान चटणी आणि ग्रीन चटणी याची टेस्ट खूपच सुंदर आहे। नंतर आम्ही नॉनव्हेज प्लॅटर घेतलेला आहे। या प्लॅटर मध्ये 6 वेगवेगळ्या प्रकारचे चिकन स्टार्टर्स असे एकूण 24 पीसेस असतात आणि आजच्या मेनू मधलं हे सगळ्यात बेस्ट असं स्टार्टर होतं। चिकन स्टार्टरची क्वांटिटी खूप जास्त होती, म्हणून डायरेक्टली आम्ही मेन कोर्सला सुरुवात केली। तर पनीर मध्ये आम्ही पनीर पसंदा म्हणून डिश आहे ती घेतलेली आहे आणि नॉनव्हेजच्या मेन कोर्स मध्ये आम्ही चिकन तंदुरी मसाला घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत इथे आम्ही गव्हाची नान घेतलेली आहे। मेन कोर्सची जी क्वांटिटी आणि क्वालिटी ही एकदम एक नंबर आहे। आम्हा सर्वांना या रेस्टॉरंट मधलं जेवण खूप आवडलं आणि सगळ्यात शेवटी स्वीट डिश तर हवीच, म्हणून ही स्वीट डिश आम्हाला या रेस्टॉरंट वाल्यांनी कॉम्प्लिमेंटरी म्हणून दिली। तर अशा या वॉटर फ्लोटिंग रेस्टॉरंटला नक्की भेट द्या। जर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर महिमा क्रिएशन चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओसह। तोपर्यंत बाय बाय।